आज आम्ही टिफिनमध्ये भाकरी नाही बनवल्या, रोज रोज खाऊन कंटाळलं म्हणून आज आम्ही डाळ भात आणि वांग्याची भाजी घेऊन जाणार. इकडे लावलेला भात, वांग्याची भाजी. आज आम्ही टिफिनमध्ये डाळ भात घेतल्यामुळे आता आम्ही नाश्ता केला मॅगी 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 आता आमची खाऊन झालेली आहे आणि आता आम्ही पितोय दूध आणि चहा. येवा तुम्ही पण. हे बघ, ही बॅग आहे ना पाठीची, ती आहे जड. ह्या लोकांनी घेतली तर बाकीचे लोक माझ्याकडे बघतात की ह्या एवढा हा आणि इंका घेऊ दिला, म्हणून आज मी धापा टाकले आणि तिकडे जाऊन पडले पहिलाडी तरी चालत. पण ही बॅग मीच घेणार. पण आज एका बघू काही माणसाच नाही. तिच्या आज कोण माणसं नाहीत. आता उद्या परत ह्यानी घेतलं नाही तर ती माणसं म्हणते बघ ह्या असाच चलता रोड कसं. आधी आमचं रोजचं काम लागलं. 5 मिनिटं घ्यायला ते चलत जाऊच लागतं. कधी पूर्ण करतात काय माहिती. आता ह्याच्या खालसून जायचं. असंच रोज काय काय करून ठेवतात आणि आमका दुसरं आता रोड पण नाही. स्कूटर मोटरसायकल घालतात म्हणून असं केलं नाही तर. बघ अशी वडतात ती शेंग्यो. तर आता आम्ही चाललोय रूमवर चाललोय. आता आम्ही चाललोय मिडबावमध्ये चिकन घ्यायला. आज आमच्याकडे आहे चिकन लेग पीस आणि फ्राय दोन्ही आमच्याकडे. आमच्या आज 2 मैत्रिणी येणार आहेत जेवायला. त्याच्यासाठी आम्ही आज चिकन लेग केळवण पीस आहे आणि केळवण. तर आता आम्ही जातोय मिडबावला चिकन घ्यायला. चिकन घेऊन झालेला आणि आता चिकनसाठी लागणारे जरा मसाले बघता आणि आम्ही आता जातो रूमवर. ह्या बघा 3 प्रकारचं चिकन बनवूचं होता, त्यामुळे जरा आधीच वाटणी करून घेतला. लेग पीस, परत चिकन सुका, चिकन ग्रेव्ही. मग काय पटकन जरा लागला कामाक, कारण ऑलरेडीच आमका मिडबावरून येताना झालेलं लेट. त्याच्यामुळे पटकन कांदे टोमॅटो वगैरे चिरून घेतला. एका साईडला ग्रेव्हीचा केला आणि ही दुसऱ्या साईडला तयारी चालू आहे चिकन सुक्याची. चिकन सुका करू जरा टाईम लागतो. त्यात आमच्याकडे 2च शेगडी आणि आमच्याकडे डिशेस होते 4-5. त्यात आमची मैत्रिणी येऊचे होते. आम्हाला जेवण बनवायला पण खूप टाईम झाला, कारण आम्ही ऑफिस सुटलं 6 वाजता. त्याच्यानंतर आम्ही मिठबावला गेलो, तिथे चिकन वगैरे घेतलं आणि परत पाठी आलं. आणि मध्येच दोन्ही ठिकाणी रोडचं काम सुरू होतं. आमच्या ऑफिसच्या इथलं पण रोडचं काम चालू आहे आणि मिठबावचं पण, त्यामुळे अजूनच लेट झाला. त्यात पुलाचं तर तुम्ही काम बघितलंच, त्यामुळे गाडी त्या साईडला पार्क करून आम्ही ह्या साईडला येईपर्यंत त्यात तेवढा टाईम निघून गेला. त्यामुळे पुढचं जेवण बनवायला जास्त टाईम गेला, कारण 2-3 डिशेस होते आमचे. सुक्क चिकन बनवलं, नंतर रस्सा, मग लेग पीस फ्राय केले, नंतर भाकरी भाजली आणि भात बनवला. त्यामुळे जरा जास्तच लेट झालं. तर आम्ही सगळं केलं. त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही जेवलो. त्याच्यानंतर जरा आमच्या खूप जास्त वेळ गप्पा झाल्या, कारण आम्ही खूप दिवसांनी भेटलेलो, त्यामुळे अजून लेट झालं. आणि हे सगळं करण्याच्या नादात आम्ही सगळ्याचे व्हिडिओज घ्यायला विसरले. हो, व्हिडिओ राहिले करायचे. का आता आम्ही झोपणार. आता आम्ही झोपायची तयारी करतोय. खूप लेट झालाय, झोप पण येते. उद्या सकाळी परत उठायचंय लवकर, ऑफिसला जायचंय. ऑफिसला थोडं आता लवकर निघावं लागतं, कारण रोडचं काम चालत जावं लागतं आणि वरचा पण रोड काम करतायत ना, त्याच्यामुळे मध्ये मध्ये आम्हाला थांबवतात ते. मग थोडं आता लवकर निघणार तर आम्ही कुठे लवकर ऑफिसला नाहीतर नेहमीच आम्हाला लेट होतोच. किती लवकर उठलो तरी नेहमीच लेट होतं आम्हाला. आणि आमच्या ज्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना आम्ही आता नाही दाखवू शकत, पण आम्ही तुम्हाला लवकरच त्यांना दाखवू. एक थोडा सस्पेन्स ठेवला आम्ही त्याच्यासाठी. तुम्हाला आम्ही लवकरच दाखवू आमच्या मैत्रिणी. चला तर मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा दिवस आम्ही इथेच थांबवतोय. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी असू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाय.